नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? सगळे स्वस्त आणि मस्त असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. स्वागत आहे आपल्या अनन्य रुद्रनाथ संस्कृतीच्या ह्या चॅनलवर. आपलं सर्वांचं स्वागत. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आज आपण आपल्या चॅनलवर संस्कृत श्लोकांविषयी, श्रीमद भगवद्गीतेविषयी, आणखी इतरही काही संस्कृत स्तोत्रांविषयी बोलत असतो. आपण भगवद्गीता शिकत पहिला अध्याय पूर्ण केला आणि दुसरा पण पूर्णत्वाकडे आपला चालला. आपण शेवटचे 2 श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातले घेणार आहोत आणि नंतर आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आणि ते शिकतच आपण पांडुरंगाष्टक, अन्नपूर्णा स्तोत्र हे पण शिकलो आणि आणखीन पण काही स्तोत्र आपण शिकणार आहेत. तर नंदकुमाराष्टक, रामरक्षा, श्रीसूक्तम आणि शिवमहिम्न स्तोत्र हे आपण आपल्या चॅनलवर शिकणार आहेत. तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा. आपण सुरू करूया दुसऱ्या अध्यायातला 71वा श्लोक. आपले शेवटचे 2 श्लोक राहिले, 71 आणि 72. तर आपण 71वा श्लोक सुरू करूया. विहाय कामान्य विहाय कामान्य विहाय कामान्यः विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः. समजा शब्द जमत नसेल तर आपण तोडून म्हणतो आणि मग एक पूर्ण जेव्हा जमायला लागतं तेव्हा आपण पूर्ण ओळ म्हणतो. त्याच्यानंतर खालचा श्लोक घेऊ आपण. त्याच्याच खालची ओळ. निर्ममो निरहंकार निर्ममो निरहंकार निर्ममो निरहंकार निर्ममो निरहंकार सशांती मधिगच्छति सशांती मधिगच्छति सशांती मधिगच्छति निर्ममो निरहंकार सशांती मधिगच्छति निर्ममो निरहंकार सशांती मधिगच्छति विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकार सशांती मधिगच्छति सशांती मधिगच्छति. त्याच्यानंतर खालची श्लोक घेऊ आपण. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ 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 नयनां प्राप्य विमुह्यति नयनां प्राप्य विमुह्यति नयनां प्राप्य विमुह्यति एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नयनां प्राप्य विमुह्यति एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नयनां प्राप्य विमुह्यति. थोडीशी बोबडी वळते संस्कृत बोलता ती वळतेच, कारण आपल्या तोंडात बसलेले शब्द नसते ते, त्याच्यामुळं आपली बोबडी वळू शकते. खालची ओळ 72व्या श्लोकाची. स्थित्वास्या मंतकाले अपि 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 ब्रह्मनिर्वाण मृच्छति
स्थित्वास्या मंतकालेऽपि ब्रह्मनिर्माण मृच्छते। एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यते। स्थित्वास्या मंतकालेऽपि ब्रह्मनिर्वाण मृच्छते। ओम तत्सदिति ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। तर आपण आज दुसरा अध्याय संपवला. आपण पहिल्या अध्यायापासून बघत आलो की श्रीकृष्ण या अर्जुनाला म्हणजे आपण जे म्हणतो ना श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, तर हा त्यांच्या दोघातला संवाद आहे, पण तो खास मानवमात्राच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठीच तो संदेश श्रीमद भगवद्गीता हा संदेश श्रीकृष्ण भगवंताने आपल्यापर्यंत पोचवला. त्याच्यामुळे आपण श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत, कारण त्याच्यापासून आपल्या अखिल मानवजातीचं कल्याण होणार आहे. कारण त्याच्यामध्ये सगळं काही आहे, जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं गीतेतच आहे. गीता आपण म्हणतो आता बसलेल्याला उठायला लावते, उठलेल्याला पळायला लावते, तर ती कशी पळायला लावते, तर जेव्हा आपण हे शिकू तेव्हा आपण त्याच्या मागं आपण पळणार आहेत म्हणजे धार्मिकतेकडे जास्त वळणार आहेत आपण, कारण त्याची आज जगाला गरज आहे. आज सगळ्या जगामध्ये काय चाललंय आपण बघतो, सांगायची गरज नाही. तर कुठंतरी आपल्याला मानवाला ही धावपळ थांबवण्याची गरज आहे. धावपळ तर आपण करतोच, धावपळ केली बी नाही केली तरी आपला संसार होत राहतो, पण तरी पण आपण संसार करत करत परमार्थाकडं वळालं पाहिजे. हे श्रीमद भगवद्गीता आपल्याला शिकवते. साधू संत तर सांगतातच, पण श्रीमद भगवद्गीता आपल्याला ते ज्ञान सांगते. ती सांगते की तुम्ही संसार सोडून गीता वाचू नका, संसार करत करत गीता वाचा, आणि तेव्हाच खरं म्हणजे आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं गीतेमध्ये सापडतात. की संसारात जे प्रश्न पडतात त्याचे उत्तर आपण गीतेत शोधतो, आणि गीतेमध्ये ते सापडतात. म्हणून आपण ती गीता, श्रीमद भगवद्गीता शिकतो आहोत. पहिल्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला, तो किंकर्तव्य मूळ झाला होता, त्याच्यामुळं भगवान श्रीकृष्णांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरी तो ऐकत नाही. म्हणून पुन्हा आणखी दुसरा अध्याय सांगितला. मग दुसऱ्या अध्यायामध्ये पण तुला काय करायला पाहिजे, तू काय करायला नको आणि काय करायला पाहिजे, म्हणजे हे अर्जुनामार्फत आपल्याला शिकवण होती ही, की मानव जातीने काय करायला पाहिजे किंवा काय करायला नाही पाहिजे. तर ती सगळी शिकवण दुसऱ्या अध्यायात पुन्हा सांगितली. तरी पण अर्जुनाचे प्रश्न आणि शंका उपस्थितच होतात, आणि मग त्याच्यामुळं भगवंत 18व्या अध्यायापर्यंत त्याला घेऊन गेले, आणि त्याच्यामार्फत आपण पण आता 18व्या अध्यायापर्यंत जाणार आहोत. तर आपण आज इथंच हा अध्याय संपवूया. पुढच्या वेळेस आपण तिसऱ्या अध्यायाचे श्लोक सुरू करूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा, आणि कमेंट करत चला की जमतं किंवा न जमतं, आज अवघड जातं आहे की सोपं झालं आहे, हे पण कृपया मला सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.